माझे नाव किरण मनगावे, मी वळवडे गावचा रहिवासी आहे. माझी शेती चिंचवाड जवळ आहे. 2 महिन्यापूर्वी मी भात हे पीक पेरलेलं होतं, पण जसं पाहिजे तसं त्याची उगवण म्हणा किंवा वाढ झाली नव्हती. त्याच्यानंतर मला गोकुळचं उत्पादनं वापरायची संधी मिळाली. मी या भाताला रूटगार्ड याची आळवणी घेतलेली आहे. त्याच्यानंतर ग्रोमॅक्स आणि मायक्रोन्युट्रिएंट्स याची एकच फवारणी फक्त झालेली आहे आणि मला फरक आता जाणवतो आहे. कारण माझ्या भावाची पण इथं जवळ शेती आहे, माझी पण जवळच आहे. आणि तुम्ही बघू शकता पानाची उंची, रुंदी किंवा काळोखी. आणि भात हे उगवून चांगलं झालं नसल्यामुळे मी काढून दुसरं पीक घेण्याच्या विचारात होतो, पण ह्या गोकुळच्या उत्पादनामुळं माझं पीक आता तुम्ही बघू शकताय किती फरक दिसतोय आणि समाधानकारक वाढ पण आहे. आता सध्या भांगलन सुरू आहे. आता 2 महिन्याचा प्लॉट आहे हा. हे भांगलन झाल्यानंतर अनेक फवारणी मी घेणार आहे आणि त्याच्यानंतर निश्चितच चांगला परिणाम मला दिसणार आहे अशी मला आशा आहे. सुधन रूट गार्ड 5 लिटरच्या कॅनमध्ये उपलब्ध. रूट गार्डमधील घटक: ॲक्टिवेटेड ह्युमिक ॲसिड 1%, स्लरी आणि इतर घटक 99%. वापर 50 मिली प्रति लिटर. रोपण करताना मुळे मिश्रणात बुडवून घ्यावी. वापरण्यापूर्वी हलवून घ्यावे. फायदे: रोगांपासून मुळांचे रक्षण करते. फायदेशीर सूक्ष्मजंतू तयार करते. मुळांच्या वाढीला मदत करते. ग्रोमॅक्स 1 लिटरमध्ये उपलब्ध. ग्रोमॅक्समधील घटक: सीवीड एक्स्ट्रॅक्ट 1%, प्रिझर्वेटिव्स 1%, स्लरी बायोलिक्विड 98%. वापर 20 मिली प्रति लिटर. रोपांची वाढ होत असताना 20 ते 30 दिवसांच्या अंतरानं 2 ते 4 फवारण्या घेणे. रोपांची पूर्ण वाढ होईपर्यंत फवारणी करणे अत्यंत उपयुक्त. वापरण्यापूर्वी हलवून घ्यावे. फायदे: पानांची वाढ आणि विस्तार वाढवते. क्लोरोफिलची संख्या वाढवते. प्रकाश संश्लेषण क्रिया वाढवते. रोपांची वाढ सुधारते. सुधन मायक्रो न्यूट्रिएंट रिच लिक्विड 1 लिटरमध्ये उपलब्ध. घटक: आयर्न 2%, मँगनीज 0.5%, झिंक 4%, कॉपर 0.3%, बोरॉन 0.5%. वापर 10 मिली प्रति लिटर फवारणे. पहिली फवारणी पेरणीनंतर 30 ते 40 दिवसांनी करावी. प्रमाण 2 लिटर प्रति एकर. दुसरी फवारणी पेरणीनंतर 50 ते 60 दिवसांनी करावी. प्रमाण 2 ते 3 लिटर प्रति एकर. रोपांची पूर्ण वाढ होईपर्यंत फवारणी करणे अत्यंत उपयुक्त. वापरण्यापूर्वी हलवून घ्यावे. फायदे: यातील सूक्ष्म शोषके रोपांच्या वाढीला उत्तेजन देतात, तसंच रोगांना प्रतिबंध करून रोपांचे संरक्षण करतात. अधिकाधिक पोषके ग्रहण करण्यास मदत करतात आणि आहाराचे संतुलन राखतात. जमिनीच्या सुपीकतेबरोबरच भरघोस उत्पादन आणि उत्पन्नासाठी परिसरातील शेतकऱ्यांनी गोकुळ सुधन सेंद्रिय खतांचा वापर जरूर करावा.